नमस्ते. मी रमेश मुकादम. ग्रामोदय विचार माध्यमातून आज दिल्ली जंतर मंतर या ठिकाणी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे आयोजित धरणा प्रदर्शनबाबत बोलण्याचा प्रयत्न करणार. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. आज जंतर मंतर या ठिकाणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे तथा महासचिव सचिन राजूरकर यांच्या नेतृत्वाखाली समस्त ओबीसी समाजाचा एक धरणा प्रदर्शन आज संपन्न होत आहे. भारत सरकारनं जातनिहाय जनगणना करण्याचा घेतलेला निर्णय, परंतु जात जनगणना जो काही कॉलममध्ये ओबीसीचा समावेश नाही, त्यामुळे भारत सरकारनं ओबीसीचा कॉलम या जातनिहाय जनगणनेमध्ये करावा आणि भारताची जातनिहाय जनगणना करावी अशी मागणी राष्ट्रीय महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजूरकर यांनी केलेली आहे. आज सरकारचं लक्ष ओबीसीच्या संदर्भामध्ये वेधण्यासाठी हा धरणा प्रदर्शन आहे आणि या धरणा प्रदर्शनामध्ये अनेक ओबीसी संघटना देखील भारतामध्ये समावेश झालेल्या आहेत. भारतीय राज्यघटनेमध्ये 243 कलमान्वये आज मोठ्या संख्येनं राखीव जागा ओबीसीच्या आहेत. 27% राखीव जागा ओबीसीच्या आहेत. परंतु जातगणना ही न झाल्यामुळं, ओबीसीचा डाटा उपलब्ध नसल्यानं 27% जागा ठेवण्याबाबत सुप्रीम कोर्टामध्ये चालढकल केली जात आहे किंवा अडथळे येत आहेत आणि अडथळे तात्काळ दूर झाले पाहिजेत आणि ओबीसीच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांच्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय विकासासाठी, शैक्षणिक विकासासाठी ओबीसीची जात निहाय जनगणना करणं गरजेचं आहे आणि त्याच दृष्टीनं संपूर्ण भारतभर ही जातगणना करावी हा आजच्या धरणा प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. तसंच UGC जो बिल आहे याला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलेली आहे. भारत सरकारनं या संदर्भात तात्काळ दखल घेऊन ही जी बंदी आहे ती तात्काळ हटवावी. तसेच 1200 UPSCची जे उमेदवार ज्यांचा निकाल राखून ठेवलेला आहे, त्या 1200 UPSCच्या उमेदवारांना तात्काळ नोकरीमध्ये समावेश करा. तसेच ओबीसीच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं योग्य ते पाऊल केंद्र सरकारने उचलावे यासाठी आजचं धरणा प्रदर्शन आहे. धरणा प्रदर्शनात देशातील तमाम ओबीसी एकवटलेला आहे आणि ह्या ओबीसीच्या प्रश्नांना सरकारला जाग आणावी म्हणून आजचं धरणा प्रदर्शन आहे. आणि या धरणा प्रदर्शनासाठी महाराष्ट्रातून कोकण प्रदेश संघटक एकनाथ तारमाळे तसाच महाराष्ट्र प्रदेशचे अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. संपूर्ण देशामध्ये ओबीसीचा क्रोश हा कुठेतरी सरकारला आपल्या नीतीमध्ये बदल करण्यास भाग पडेल अशी अपेक्षा आहे. या संदर्भात आपली भूमिका काय, कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.